तुझी संगत घडावी भूतळीची तीर्थे पाहावी भक्ती गुढी उभारावी कीर्तन आपल्या कीर्तीची भक्ती या जगामध्ये उभी राहावी. त्याच्यामुळं त्या पृथ्वीवर काय काय तीर्थ आहेत हे तुझ्या संगतीनं करावेत अशी माझी इच्छा आहे. तरी सत्वरी नामदेवा प्रयाण मूर्त साधावा प्रेम सुख सद्भावा जयादारी आणि गणपतीला तेवढी नाही गणपतीला प्रेम आपण खायला तो साधून घ्यावं आणि आपण घ्यावं. नामदेवा कुठं बसलं तरी तर तव म्हणे नामदेव माझे पूर्ण सुख सर्वस्व तो हा पत्र जाव तयार आहे पण तुम्ही मात्र का देवळा तुझा म्हणजे पांडुरंगाला पर लोक समस्त न लगती चारी मुक्ती पुरुषार्थ प्रेम भावे सर्वार्थ माझे असे पंढरी असं हे का माझा सर्व भाव काया वाचा म्हणून पंढरपूरच्या देवावर आहे आणि त्यांची तुम्ही का सल्ला घ्या आणि मी निघण्यासाठी सिद्ध आहे. रंक होऊनी चाकरी राखील दार वंटा महाद्वारी विठ्ठलाची सेवा जन्मावरी हीच सांगितलं म्हणजे रंक होईल म्हणजे दास होईल आणि जन्मभर त्याच्या दारामध्ये द्वारपाळ होईल तिची राखण करील असा मी त्याचा आज्ञाधारक आहे. देव सांगती ते करीन सभा येतेची मनी धरीन ऐकोनी ऐसे निर्वाण ज्ञानदेव पुसती देवा. असं मग यांनी सांगितलं म्हणजे जे देव सांगते ते मी करण्यासाठी तयार आहे. त्यांची वाणी ऐकल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज आणि पांडुरंगाकडे गेले. आता काय विचारते ते ऐका. ज्ञानदेवाची ऐकोनी वाणी देवाच्या नयना आले पाणी मजन कर्मे निशी दिली ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखाने शब्द ऐकल्याबरोबर पांडुरंगाच्या डोळ्यातून आसून अरे महाराज नामदेवाची सुद्धा करमत नाही आणि म्हणून गेल्याच्यानंतर मी काय करू. बरोबर तुम्ही काय करावं माझे कृपेचे आवडते भजन करवे पडते मरी गिरे कपुरते मज नाही. मला क्षणभर सुद्धा करमत नाही आणि तो माझा रात्रंदिवस भजन करतो आणि ती गेल्याच्या नंतर मी कसा काळ करमायचा असे हे का पांडुरंग आणि ज्ञानेश्वर महाराजाला बोलला. कडाडवणी भेटले नामदेवा म्हणे माझा सर्व देवा याची जपा सदा ज्ञानदेवा देवा कंठ आवडेना. आज हे नामदेव कसा आहे माझा जीव सकाळ जीवलग आहे म्हणजे आणि ती गेल्याच्या नंतर मला कठीण वाटत आहे असं म्हणून त्याचा कंठ भैरवून आलेला आहे. कडकडोनी भेटले नामदेवा म्हणे माझा हा सर्व देवा यासी जपा सदा ज्ञानदेवा देवा. कडकडून भेट दिलेली आहे जसं का 12 वर्षे आणि का परमरामचंद्र वनाला जातात आणि वनाला आल्याच्या नंतर कौशला माता भेटती त्याप्रमाणे आणि देव आणि नामदेवरायाकडे कडून भेटले. हा माझा जीवलग आहे त्याला सांभाळून आणा असं म्हणून आले. सद्गदित कंठी म्हणती माझे सुख गेले निश्चिती स्थिर मन न राहे कल्पांती सुनाट पंढरी वाटेल. सांगितलं हे माझं जीवलग आहे माझा हे का सकाळ काळ जीवलग आहे आणि निघून गेल्याच्या नंतर त्या पंढरीमध्ये मला हुरहुर वाटत आहे. माझे पूर्ण श्रेष्ठ प्रेमळ दुरी चालले नामदेव बाळ त्याची भूक तहान केवळ मजला. असं हे का प्रमुख केवळ भक्त आहे माझा नामदेव राया आणि तो दूर चाललेला आहे. आता ही ताण भूक हे कोण ओळखी असं तिच्या मनामध्ये कळवून आलेलं आहे. राणी वनी सर्व काळ याचा करावा प्रतिपाळ तहान भूक सगळं सांभाळावे. लहान बाळ आहे का त्याचप्रमाणे मला आवडत आहे. मग वनाच्या ठिकाणी जंगलाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतरची ताण भूक सगळी ओळखून आणि त्यांना तो खाऊ पिऊ घाला असं सांभाळून आण. देव आज्ञाप्रमाण साधिला मूर्त नामदेवाचे अंतकरण निघाले यात्रे असं हे का ठिकाणी म्हणून श्री नामदेवरायाच्या हाताला धरून श्री ज्ञानेश्वर महाराज निघाले आणि पण नामदेवरायाच्या मनामध्ये मात्र हुरहुर वाटत आहे. देव नाही धाडणार असा होता निर्धार
नामदेव पावले स्थिर टाकीत यात्रे निघाला. असं हे का ज्ञानेश्वर महाराजाला वाटलं काय आता आपण यात्रेला निघलो पण देव मात्र आपल्या सोबत नामदेवाला धाडणार नाही अशी मनामध्ये शंका होती. पण धाडल्याच्या नंतर दोघ जण आनंदाने तूच झालेले आहेत. क्षणक्षणा परतोनी पाहे देवही घालवा वया येत आहे. जातो परतोनी लवलाये देवाच्या असं हे काम केलेलं आहे दूर पण नामदेवराया पुन्हा पुन्हा परतून पाठीमागं पाहतात तर देव तिथंच उभे आहेत असं त्यांच्या मनामध्ये वाटू लागले. सद्गतीत कंठी सांगे देवा आता परता वेगे. टेकडीवरे उंच टांगे देव पाहती नामदेवा. असं हे लांब दूर गेलेले आहेत आणि हाताने त्यांना पालवलं आपण आता ताटा ताटा करतो त्याचप्रमाणे पाठीमागून सुद्धा तेच परंपरा आलेली आहे. जा म्हणले आम्ही आता जातो पुढे आणि पांडुरंग उंच टेकडीवर जाऊन श्री नामदेवरायाला आणि ज्ञानेश्वर महाराजाला पाहतात. नामदेव मनी भुरभुरी आता मज पंढरी दुरी. देवे मज त्या गेले निर्धारी यात्रे असं हे नामदेवरायाला का ज्ञानेश्वर महाराजाला सांगतात आता मात्र हे पंढरपूर मला दूर केलेलं आहे आणि पांडुरंगाने माझा त्याग करून श्री पाठवलेला आहे. आता पांडुरंग मला दुरावला असे तो बोलतात. ज्ञानदेव नामदेव संत आले अरण भेंडी गावात. सावता महाराजा भेटत आवडीने ते. असं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराया कुठं आले आरण गावाला. तिचं का नाम सावतोबाचं स्थान आहे आणि त्या सावतोबाच्या मूल्यवती गेलेले आहे. यथा सांग पाहुणचार सावताने केला थोर. परत येताना साचार आम्हाला न विसरावे. असं मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा पाहुणचार चांगलं स्वागत केलेलं आहे कुणी सावतोबाने आणि पुन्हा मात्र परत जाता की माझ्यापासून जा असं त्यांना निरोप दिलेला आहे. निघाले ते थोनी सर्व लवूळ जोगाईचे आंबे पर्व. साधिले विधी सर्व अपूर्व विधी. असं हे का आरण गावातून निघालेले आहे. तिथून पुढे का लहू गावाचं नाव आहे आणि त्या लहू गावाच्या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. दुसरं लवळ असं ना गुरुमदासाचं लवळ आहे का ती.